कारण असेल व काहीतरी आता गोड बोलून मटण घालून हे जे बी आधी का नाही दिरानं का नाही मटण घालूनच भावाकडून काम करून घेतलंय आता बी काहीतरी काम असेल म्हणून भावाला आता बोकाड कापलंय य जेव पितळीभर मटण काय वाढते ती काय करते ती अरे 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 माझ्या बाप जन्मी मला असलं येत नाही आणि मी बादरीन जेवली नाही म्हणजे जेवणारच नाही लय येडगा नाही माझं मला मटणाने काय करायचंय चटणी भाकर नाही मी मला चांगली बोलवली नाही पुण्यमीच्या का थोबाडाला टोचत होतं काय ये म्हणायला भाकरीला बोलवायचं का माझ्या हातच्या भाकरी चांगलं लागत नाही इतक्या दिवस खात होती आता काय झालं टोचायला लागलं काय भाकरी आता करू द्या तिला लय नाही अटॅक करू द्या मला काय घेऊन दे नाही आता भावाकडून चांगलं काहीतरी काम असेल त्यामुळेच भावाला गोड बोलायचं आहे दिराला गोड बोलायचं आहे भाऊजी कांदा देऊ का भाऊजी गरम गरम भाकर घ्या भाऊजी मटण आणू का भाऊजी काळीच बुक आणू का काय रे द्यावा ही म्हणलं आता काय बिघाडली म्हणलं बिघाडली केस बिघाडली काय झालंय आता नाही भावाकडे काय काम आहे काय की मला वाटतंय मटण खायला घालून ओय भाऊजी तुमच्या बायकोच्या तोंडाला टोचत होतं काय जेवाई म्हणाय मला दिराला वाढतीये बोलतीये का थोबाडा वाचत धरली का काय काल इराला फुटत होती भावा करून आज काय झालं मुद्दामून करायचं मुद्दामून खावा मटण माझ्या पुढं ओय मटण खातोय मी बोकाड कापले उपकार केलं काय माझ्यावर आता बोलल्यावर मुद्दामून माणूस होय भाऊजी होय ओ भाऊजी आता काय ऐकाई ना काय कान पडद फाटलं काय की मला वाटतंय तुम्ही का बरं माहिती नवऱ्याला जेवाय घातलं नाही का बरं घातलं सांग मला मी बोलतोय का तुला का बरं घातलं म्हणतो विचार तुम्ही बोलत नाही म्हणतो बोला म्हणते मी माझं कर्तव्य होतं मी त्याला बोलवलं जेवाय बोलवलं तुझ्या आई बापाला सगळ्यांनी माझ्या आई बापाला सगळं काय बोलवायचे कारण मटण का बरं दिलं तुम्ही माझ्या भावाला का दिलं का त्यांना काय तिकडे मटण नाही काय माझं कर्तव्य पडलं मला 4 शिव्या दे आणि पहिल्यापासून शिव्या सराप तू देत आले आणि तुम्ही पहिल्यापासून मला खुशाल करत झालाय माझं तू शिव्या दे माझं वाटलं होणार नाही मला माझ्या आई आणि तुम्ही खुशाल केलं माझं काय खुशाल होणार नाही तुम्हाला वाटत असेल भावाला मटण घातलं लेकराची घातलं झालं मला बोलवाय काय तुमच्या बायकोची वाचा दडली होती का भाकरीला बोलावलं नाही करते आले भाकरीला करू द्या की माझ्या आईच्या आशीर्वादानं माझं चांगलं आयुष्यात होणार आमच्या सासूबाईच्या आशीर्वादाने लय चांगलं होणार आहे किती जरी वाईट बघितली तुम्ही किती बी वाईट माझं केलं तरी माझं चांगलंच होणार आहे तुमच्या बी ध्यानात राहू द्या तुम्हाला काय वाटतं तुमचंच चांगलं होईल माझं वाईट होईल वे आता काय झालं किती वाढलं भावाला पित्री आता भावाला पोटात बसलं का मातात आता का गोड बोलायचं इतक्या दिवस बायकोचा बैल आणि आता काय झालं नाही आता खाते का शिळ मटण खाते का मी तुला काय म्हणलं होतं तुम्ही म्हणलं बायकोला कोणी बोलवलं म्हणजे बायकोला थोबाडीनं वाटा येत नव्हती का मी बोलवलं होतं ना नाही तुम्ही बोलवून काय उपयोग आहे परत म्हणायला मी भाऊजाईला मटण घातलं मला नाही विचारलं एवढी जागीरदारी नाही का तू तोडली तो करा पेलू सगळं आता बोकाड घेतलं तू कचरा केलं त्यामुळे आमचं माग आटा लागलं कसं वाटायला लागलं तुम्हाला मटण खायचं म्हणून केलं बोकाड मला टेन्शन देऊ नको मी मित्र बोलतो का बोल नकोस माझ्या नवऱ्याला मटण का घातलं एवढंच मला म्हणायचंय बोलवताय पाय पावली काय बोलवायची करत होती माझ्या आई बाप्पाला नाही आता पोराला लावून द्या मटण काय देताय काय करताय माझा शिवाय द्यायचं तोंडाव गोड बोलायचं एवढंच येतं या माणूस का बसायला किती काय फायदा घ्यावा मी म्हणते जाऊ दे कुठं येईल त्याला आधी लागायचंय कुठं लागायचंय तर मुद्दामूनच करायचं येड आहे आम्हाला याड लागले ना तुम्ही येड
नाही तुम्ही पक्का शाना या माणसाला येण्यात काढणार तुम्ही. भावाला आता गोड बोलून आता मटणाला काहीतरी केलं, आता काहीतरी काम असेल भावाकड, त्यामुळे का मटण घातलं पितळीनं. भावाला बी लाज वाटली पाहिजे मटण खाताना. लगा आपल्याला भावानं एवढा आपल्याला वाईट केलं, वाईट दिवस आणला, मग भावापाशी जाऊन मटण कसं खायचं? नवरा सकट शाना नाही. नवऱ्याला पहिल्यापासून मटण म्हणलं की नवरा हाय तिथली जागा सोडून तिथं मटण खायला जाणार. सोनं असलं माणसाने खाऊ नये, पहिलं दिवस आठवा होतं. माणसाने किती करायचं, बोलायचं काय काय बोललं, घरात बाहेर काढलं तर बिचार बाया मटण खाल्लं रे देवा, माझं तिला होणार ना बाबा असलं. मी खा म्हणलं ना, सोनं म्हणलं तर मला खायची नाही. मटणाला मी बाळती वे कोणासारखी सकट आपण नाही. ज्या ज्या त्याला मटणाची वड रे, एवढे मटणाच्या मागं पळवणे माणसाने. मटण म्हणजे काय असतंय? भावानं एवढे दिवस आपल्याला वाईट आणले ते म्हणल्यावर मटण खायला जाईल का? मटण खाईल का माणूस? एवढं तर आठवाय पाहिजे की भावा आपल्याला काय काय म्हणलंय, आपण कसं खावावं मटण. नुसतं सॉंग करून नवरा बे तू जा म्हणलं तर मी जातो, माझ्यावर का आणायचं? म्हणजे उद्या भावाला म्हणावे बायकोनं येऊन दिलं नाही. म्हणून तुम्हाला जायचं जावा राहावा, मला काय घेणं देणं, पण आपण तर जात नाही म्हटलं. मी बी गेलं नाही, मला तर काय घेणं देणं. काय बघताय जरी केलं ना गर्व चांगला नसतो, गर्व चांगला नसतो. मग तेच म्हणलं तुम्हाला मी काहीतरी आता भावाकडून काम असेल, भावाकडून पैसे घ्यायचे असतील आता 80,000 म्हणून आता गोड बोलून चालला असेल, हाय का नाही? मी जिवंत आहे, रुपया सकट देणार नाही त्यातला. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला ते पैसे वेगळे? हा बरं. हो याड लागलेली माणसांना. मटण तरी किती करावं? कोणाला मटण मिळतंय का नाही जणू देवा. मटणाच्या माग एक कवा सकट माणसानं जाऊन मटण घात करत घात. आणि मी मटण खात नसतो. कसं पिती पितीनं मटण खाताय तिथं, आणि मी मटण खात नसतो. नवरा बी का नाही लय म्हणजे लय हे नाही नाही म्हणायचं, पहिली जाणायचं, एवढंच येतंय. काय दुसरं काय येतंय? नाही नाही म्हणायचं, मटण आणायचं. आपल्यासारखी नाही म्हणजे नाहीच, जातच नाही मी. जात नाही म्हणजे जात नाही. एवढं आपल्याला वाईट दिवस आणले आहे भावानं भाऊजाईनं, मग मटण खायला जाईल का माणूस? जाईल का? हे मी एकदा सकट जाणार नाही. ही जी वाचा दडली होती काय ये भाकरी करू लागायला. मी म्हणते आता बोलवल, परत बोलवल. मी बी खाल्ली चटणी भाकर, मी बी कालवण केलं नाही. माझ्या चुलीवर त्यांनी केलं, करा नका म्हणलं जाऊ. मी चुलीबद्दल शब्द सकट बोलली नाही. काय करायचं करते करू द्या, काय घेणं देणं आहे आपलं. म्हणून मी गप शांतपणे बसली, शांत ऐकलं. रे टेन्शन आणलं ह्या माणसांनी. मला मटण का बरं घातलं हे राग आहे. आता काहीतरी काम असेल ना भावाकडं.